असा सोहळा स्वर्गीही नाही, असा सोहळा पाहण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक वारीत सहभागी होतात। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारीचा अनुभव घेतात। आयुष्यातले 2 दिवस का होईना हे काम बाजूला ठेवून वारीमध्ये सहभागी होतात, वारकऱ्यांसारखं वागतात, वारकऱ्यांसोबत चालतात। त्यांच्याशी आपण बोलूयात। बार असोसिएशनचे अध्यक्ष देखील माझ्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, काय अनुभव? सगळे काम, सगळे केसेस बाजूला ठेवून तुम्ही वारीमध्ये सहभागी झालेला? ही पुणे बार असोसिएशनच्या वतीने हे 78वं वर्ष आहे की गेले 78 वर्ष सातत्याने आम्ही न्यायालय शेजारीत असल्यामुळे हजारो वारकरी, लाखो वारकरी जे या ठिकाणी येतात त्यांचं बार असोसिएशनच्या वतीने आम्ही वेगवेगळे फळं असतील, बाकीच्या वस्तू असतील, या सर्वांचा आम्ही त्यांना ते भेट देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि गेल्या अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे। या ठिकाणी आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो। रोजची कामं असतात, रोजचं आमचं असं क्षेत्र आहे की जिथनं आम्ही समोरच्याची निगेटिव्ह एनर्जी आमच्यामध्ये घेतो आणि आमच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना देतो। तर या वारकऱ्यांमधली पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला या ठिकाणी मिळते आणि त्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद मिळतात। तुकाराम महाराजांची पालखी असेल, माऊलींची पालखी असेल, सातत्याने या सगळ्या पालख्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं आणि त्याच्यातून असंख्य वकील आपण पाहत आहात की प्रत्येक वकील या ठिकाणी आवर्जून वेळ काढून येतो। मग ते घरी जायला कितीही उशीर होऊ द्यात, पाऊस असू द्यात, ऊन असू द्यात, या ठिकाणी सातत्याने आम्ही सगळे असतो। आमच्या महिला भगिनी पण आहेत, यात आपण पाहत आहेत, सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत। तर या ठिकाणी सगळे सहर्ष स्वागत करत असतो पालखीचं। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता माऊलींनी तो मांडलेला आहे की तणावपूर्ण यांचं रोजचं धकाधकीचं आयुष्य असतं, वेगवेगळ्या लोकांचे केसेस हँडल करतात, निगेटिव्ह एनर्जी येते, पण वारकऱ्यांची सगळी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आता वर्षभर ते काम करणार आहेत। काही महिला वकील देखील आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय वारीचा अनुभव सांगा? आम्ही पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटी तर्फे 1961 पासून या वारीमध्ये सहभागी होतो। आपले 10,000 सभासद आहेत आणि 10,000 सभासदांच्या वतीने आपण सोसायटी तर्फे इथं सर्व वारकऱ्यांसाठी प्रसादाचं वाटप करत असतो आणि इथे आल्यानंतर जो अनुभव येतो तो इतका सुंदर असतो की आम्ही जे कोर्टामध्ये एवढं तणावपूर्वक असतो ना, त्याच्यामध्ये आम्हाला सगळं मोकळीक भेटते आणि या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला खूप लाभतो इथे। त्यामुळे इथे आले की इतकं सुंदर वाटतं ना आम्हाला। जे रोज आम्ही धकाधकीच्या जीवनामध्ये जे केसेस लढतो वगैरे सगळं सोडून देऊन आम्ही इथे आनंदाने वारकऱ्यांबरोबर फुगडी वगैरे खेळून सुद्धा आम्ही इथे आनंद सगळा घेतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो। महत्वाचा मुद्दा आज आहे, वारीचा सोहळाच असा आहे की सगळ्यांचा आयुष्याचा जो तणाव आहे तो दूर करते वारी आणि वर्षभरासाठी आता तुम्हाला तयार करते पुढचं जे सगळे चॅलेंजेस आहेत ते हँडल करण्यासाठी। काय सांगाल, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण आता स्वतः सगळेच वकील माझ्यासोबत इथे आता वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। काय सांगाल? आम्हाला हेच दाखवायचं आहे की शहाण्यांनी जरूर गरज पडल्यावर कोर्टाची पायरी चढावी। आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो आणि त्यांना ज्या अडचणी असतात त्या माऊलीच्या आशीर्वादाने आम्ही ते आशीर्वादाने सगळ्या त्यांच्या अडचणी दूर करतो। आध्यात्मिक एनर्जी आम्हाला मिळत असते काम करताना आणि सगळ्यांनी ह्या वारीचा अनुभव घ्यावा। तर ही सगळ्या महिला वकिलांकडून आपण ऐकतोय की जी आध्यात्मिक एनर्जी वारीतून त्यांना मिळते त्याचाच वापर आता वर्षभर ते लोकांची निगेटिव्हिटी घालवण्यासाठी करणार आहेत। बोला पुंडलिक वरदेव, सर्व संतान की जय। संत तुकाराम महाराजांची सुद्धा जय। माऊलींची पालखी आता थोड्याच वेळात पुण्यनगरीमध्ये दाखल होणार आहे। अशाच आपण आणखी काही वारकऱ्यांशी बोलूयात, अनेक पुण्यनगरीतील लोकांशी बोलूयात। तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पुणे।